जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत करतो तुमचं तुमच्याच भावाचे यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक्स। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच पद्धतीचे एकदम कडक आणि खतरनाक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे आणि तुमच्या मंडळाचा तुम्हाला काय अशा पद्धतीने बॅनर क्रिएट करायचा आहे। तर टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो, ओम ग्राफिक्स म्हणजे तुम्हाला नो टेन्शन। तर याची PL फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे। PL फाईलला वन स्टेपमध्ये पासवर्ड दिसेल व्हिडिओमध्ये, कुठं पण तो टाकून तुम्हाला PL फाईल एक्स्ट्रॅक्ट करायची आणि तुमचं जे काम सोडून, लाख मोलाचा वेळ सोडून आपल्या व्हिडिओवर आला आहात, तर तुमचा थोडाही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम सांगतो मी, तर तुम्हाला आपली लिंक ओपन करून जे जिप फाईल आहे ती डाउनलोड करून घ्यायची, पासवर्ड टाकायचा, एक्स्ट्रॅक्ट करायची। इतकं तर तुम्हाला माहीत असेल। याच्या पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो। जर तुम्हाला ते पण माहीत नसेल तर व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा, त्याच्यावर फुल व्हिडिओ PL फाईल डाउनलोड कशी करायची, एक्स्ट्रॅक्ट कशी करायची, ॲड कशी करायची, ओपन कशी करायची, हे संपूर्ण मी सांगेल। तर तुम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला वर 3 डॉट दिसतील, त्याच्यावर जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल ओपन PL फाईल म्हणून, खालून वरती 3 नंबरला, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता अशा काही पद्धतीने तुमच्या ज्या काही PL फाईल तुम्ही पिक्सेल लॅबमध्ये ॲड केलेल्या असतील त्या सर्व काही तुमच्या पुढे ओपन होऊन जातील। त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर PLPवर क्लिक करायचं आहे। PLPवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढे अशा काही पद्धतीची PL फाईल येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला माझी जर तुम्ही PL फाईल डाउनलोड केली असेल तर तुम्हाला डाउनलोडमध्ये जायचं आहे। इथं तुम्हाला डाउनलोडचं फोल्डर शोधून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी काय अशा पद्धतीने शोधून घेतो आहे। इथं डाउनलोडचं फोल्डर दिसल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला काय अशा पद्धतीने फाईल दिसेल, आता दिसतात तशा काही पद्धतीने। त्याच्यावर नाव दिसेल तुम्हाला गणेश मंडळ आगमन PLP फाईल, अशा काही पद्धतीचं नाव दिसेल। ते नाव तुम्हाला इथं शोधून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जी शेवटला PL फाईल दिसते काय अशा पद्धतीने त्याच्या आतमध्ये तुम्हाला PL फाईल दिसेल, अशाच रंगाची, हिरव्या गुलाबी रंगाची। त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे। क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढे असं काही इंटरफेस येऊन जाईल। ते म्हणाल तुम्हाला ओपन अँड ॲड आणि ओपन ओनली, म्हणजे तुम्हाला ओपन अँड ॲडवर क्लिक करायचे, म्हणजे तुम्हाला हमेशा केले तुमची PL फाईल ॲड राहू द्यायची पिक्सेल लॅबमध्ये। आता त्यानंतर तुमची PL फाईल जी आहे ती पिक्सेल लॅबमध्ये ॲड झालेली आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, कट करून घ्यायचं, बॅक घ्यायचं। बघू शकता एकदम खतरनाक आणि एकदम कडक अशी PL फाईल तुमच्या पुढे बनून ओकेमध्ये अशी रेडी दिसेल। आता तुम्हाला याच्यात चेंजेस काय करायचे ते सांगतो मी। इथं लेअरमध्ये जायचं आहे। लेअरमध्ये तुम्हाला प्रत्येक लेअरला जे आहे ते लॉक दिसून जाईल। तुम्हाला जी लेअर चेंज करायची किंवा तुम्हाला काही याच्यात आणखी टाकायचं असेल, तुमच्यापाशी आणखी काही PNG असतील, काही मटेरियल असेल तुम्हाला यात जर टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। आता काय करायचे तुम्हाला, तर फक्त जे लेअर तुम्हाला ज्या नावाच्या लेअर दिसतात त्याच लेअरचं फक्त तुम्हाला लॉक काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा काही पद्धतीने मी या 2 लेअरचं लॉक काढलेलं आहे। आता इथं तुम्हाला इथं माहीत असेल, इथं इंडिया फॉन्ट कन्व्हर्टरमध्ये जाऊन इथं कॉपी पेस्ट करायचं आणि तुमच्या गणेश मंडळाचे जे काही नाव असेल तुम्ही इथं ते बदलू शकता। काय अशा पद्धतीने याच्यावर तुम्हाला डबल टॅप करू शकता किंवा याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं नाव बदलू शकता। आता तुम्हाला बदलायचं हे शिवनेरी गणेश मंडळ श्रीनगर। आणि दुसरं म्हणजे एक वरती आहे, वरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजामाताच्या यांच्या दोन्हीच्या फोटोच्या ज्या मध्ये नाव आहे तुमच्या गणेश मंडळाचं, त्याच्यावर क्लिक करायचं आणि हे सुद्धा तुम्ही बदलू शकता। इंडिया फॉन्ट कन्व्हर्टरमध्ये जायचं, तिथं टाईप करून इथं कॉपी करायचं। अशाच काही पद्धतीने तुमचं नाव एकदम रेडी होईल। तुम्हाला कुठलीही लेअर हलवायची नाही। आणि जर तुमचं वर्ष किती असेल स्थापनेचं, ते वर्ष टाकायची इथं। दुसरी PNG तुम्हाला हलवण्याची गरज नाही आणि तुमचा बॅनर रेडी होऊन जाईल। जर तुमच्यापाशी माझ्यापेक्षाही ॲक्टिव्ह गणपती बाप्पाचा फोटो असला तर तेही तुम्ही इथं चेंज करू शकता। गणपती बाप्पाच्या लेअरचं लॉक काढून घ्यायचे, बघू शकता। आणि काय अशा पद्धतीने ही फोटो पण तुम्ही चेंज घेऊ शकता। तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल सर्व काही।
आणि जरी काही लक्षात आलं नसेल तर आपले जे काय मागचे व्हिडिओ आहेत ते संपूर्ण तुम्हाला त्यात माहिती दिलेली आहे, ते जाऊन बघू शकता. म्हणजे तुम्हाला डिटेल माहिती येऊन जाईल की बाबा बॅनर कशा पद्धतीने बनवायचा, काय नाही, नाव कसं टाकायचं. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.